हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज काय मी तुमच्यावर डेली रुटीन नाही शेअर करणार आहे. आज मी तुम्हाला कारल्याची छान अशी 2 ते 3 दिवस टिकणारी अशी तुम्हाला मी चिप्स किंवा तुम्ही चकल्या म्हणू शकता अशी मी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी कारलं चिरून घेतलं होतं आणि 2 ते 3 चमचे मीठ घालून त्याला अर्धा तासासाठी ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर त्याला आपोआप पाणी सुटलं. त्यानंतर आपण 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं कारलं आणि अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे मिठामध्ये, म्हणजे छान असं त्यातला कडूपणा कमी होतो. तर आता बघा मी ठेवल्यानंतर त्याला असं पाणी सुटलेलं होतं आणि आता मी पाणी घालून स्वच्छ असं धुवून घेणार आहे. ते 2 ते 3 पाणी आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कडूपणा सगळं मिठामुळे कमी होतो आणि खूप छान होतात ह्या चकल्या जे केल्या ना आता कारल्याच्या, तर खरंच खूप छान होतात आणि 2 ते 3 दिवस आरामात राहतात त्या. आणि जर तुम्ही कोथिंबीर नाही घातली तर त्या 8 दिवसासाठी म्हटलं तरी छान राहतात. पण इतकं जास्त दिवस ठेवण्यापेक्षा मला वाटतं 3 दिवसासाठी खरंच खूप छान आहे. आणि ज्यांना शुगर वगैरे असेल त्यांनी 3 दिवसासाठी रोज रोज भाजी बनवण्यापेक्षा तुम्ही हे चकल्या एका डब्यात भरून ठेवल्या तर खरंच खूप छान लागणार आहेत आणि राहतात टिकतातसुद्धा. तर आता त्यासाठी फक्त लिंबू आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि कारले घ्यायचे. आपल्याला जास्त काय कुठलंच साहित्य लागणार नाही आहे, का तर एकदम कमीत कमी साहित्यात होणार असं कारल्याच्या चकल्या आहेत या. तर तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल ह्या. आणि अगदी आपल्या जो घरगुती मसाला असतो म्हणजे घरगुती केलेला मसाला त्याची चव जरा वेगळीच असते आणि कांदा लसूण रेडीमेड मसाला आणतो आपण त्याची चव अगदी वेगळी असते. पण शक्य होईल तितकं घरगुती मसाल्याचा तुम्ही वापर करून बघा. आणि आपल्या चॅनलवरती घरगुती मसालासुद्धा बनवलेला आहे, तर तुम्ही रेसिपी नक्की पहा, तुम्हाला आवडेल ती रेसिपी. आणि आत्ता मी एक ब्लॉग टाकला होता भाजी मसाल्याचा, तोही मसाला मी आता ह्याच्यात 1च चमचा घातलेला आहे. पण त्यामुळे खरंच खूप छान अशी चव आली होती आणि एकदम असा सुगंधही छान होतो, का तर त्यात थोडंसं गरम मसाला ॲड असल्यामुळे गरम मसाल्याचा असा कारलेला वास आला होता. तर आता मी तेल घालून झाल्यानंतर मोहरी घातली होती आणि मोहरी तडतडली की आपल्याला मसाले वगैरे लगेच तेलात न घालता आपल्याला नंतर घालायचे. तेल आता गरम झालं होतं तर मी त्यामध्येच लगेच कारलं असं निथळून घेतलेलं होतं. तर ते सोडून घेणार आहे आणि छान असं फ्राय करत राहायचं आहे आणि जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपण लगेच मसाले वगैरे काय घालायचे नाही आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि त्यात नंतरने आपल्याला परत थोडंसं मीठ घालायचं आहे. परतत आल्यानंतर चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झाल्यानंतर पाणी जर त्यातलं कमी कमी होत चाललं की त्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे. आणि एकदम गरम मसाला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता आणि घरगुती मसाला असेल तर तोही घालू शकता. खरंच म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालायचे. चाट मसाला जरी घातला तर अजूनच छान लागणार आहे, पण आता चाट मसाला माझ्याकडे नव्हता आणि जास्त करून घरगुती मसाल्यात खरंच खूप छान होतं आणि मला म्हणजे घरगुती मसाल्याची चव आवडते. आणि चाट मसाल्याने अजून चव वाढते, म्हणजे आपण जास्त दिवसासाठी टिकवायचं असेल तर आपण चाट मसाला घातला तर अजून छान असं 8 दिवस ते कारलं खाऊ शकतो. तर शुगरवाल्यांना कोणाला शुगर वगैरे असेल तर त्यांनी असं करून जरी ठेवलं रोज रोज भाजी बनवण्यापेक्षा, तर खरंच हा खूप छान एक उपाय आहे त्यांना. आणि दुपारच्या जेवणात सकाळच्या किंवा संध्याकाळच्या थोडं थोडं जरी चकल्या त्यातल्या खाल्ल्या तरी तुमची शुगर वगैरे कंट्रोलमध्ये राहू शकते. तर तुम्ही ह्या चकल्या नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि रोज रोज आपण कारलं खाऊनही कंटाळतो भाजी वगैरे, तर तुम्ही असं एकदम चिप्ससारखे जरी खाल्ले, प्रत्येक जेवणात आपण थोड्या थोड्या चकल्या खाल्ल्या तर आपल्याला रोजची भाजी वगैरे बनवण्याचं टेन्शनही नाही आणि खरंच खूप छान लागतात. असं म्हणजे प्रत्येक जेवणात असून द्यावेत असं. तर कारलं खाल्लेलं कधीही चांगलं. आणि जर तुम्हाला स्वस्त मिळालं तुम्ही नक्कीच आणून असं बनवू शकता. आणि एकदा समजा आता हे मी कोथिंबीर वगैरे टाकलेलं आहे, पण तुम्ही कोथिंबीर न टाकता जरी फक्त फ्राय करून घेतल्या मसाले वगैरे टाकून आणि एखाद्या बरणीत भरून ठेवल्या तर 8 दिवस आरामात जातं ते, म्हणजे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि पण आपल्याला 3 ते 4 दिवसासाठी असं केलं तरी खरंच खूप छान आणि चवदार लागतात. तर मी आता ह्यात लिंबू पिळून घेतलेलं आहे, अर्धा लिंबू पिळलेला आहे. आणि आपण अर्धा लिंबू नंतर पूर्ण पाणी त्यातलं संपत आल्यानंतर पिळलं तरी चालू शकतो. पण आत्ता जर आपण ह्या स्टेजला जर लिंबू पिळला तर ते पाण्यामध्ये असतानाच त्यातला कडूपणा कमी होऊन जातो. आणि आता हे मसाला जी मी आता केला होता परवा दिवशी, तर तो घालत आहे मी. 1च चमचा घातलेला आहे फक्त स्वादासाठी. खूप छान असा त्याचा सुगंध येतो गरम मसाला असल्यामुळे. आणि नंतर हा घरगुती केलेला मसाला आहे. आणि मी जास्त करून बाहेरचे मसाले वापरतच नाही कशालाच, का तर माझे घरगुतीच मसाले खरंच खूप छान लागतात. मला जास्त करून भाज्यामध्ये मी दुसऱ्या भाजीला वापरतच नाही. कधी अगदीच पनीरची वगैरे भाजी केली तर आता मी गेल्या वेळेस पनीरची भाजी केली होती, त्यामध्ये सुद्धा आत्ता केलेला भाजी मसाला घातला होता, तर खरंच खूप छान असं पनीर झालं होतं. तर तुम्ही ही भाजी मसाला नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पनीरची भाजीसुद्धा छान लागत होती त्याच्याने, तुम्ही नक्की करून पहा. आणि आता कारले
कारल्याच्या चकल्यासुद्धा एक छान झाल्या होत्या. तुम्ही नक्की करून पहा, खूप भारी झाल्या होत्या. तर आत्ता मी सगळं पूर्ण फ्राय होत आल्यानंतर पूर्ण पाणी आटून द्यायचं आणि फक्त तेल ज्यावेळेस राहील त्याच वेळेस आपल्याला ती चकल्या काढून घ्यायचे आहेत. आणि काढून झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. म्हणजे हाय अशा त्या कुरकुरीत राहतात. आणि अगदी तुम्ही गरम गरम भरून ठेवल्या तर त्या एकदम नरम पडणार आहेत. तर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. आणि त्यातलं तेलही नाही वाया घालवता आपल्याला. ते काढून घेतल्यानंतर तुमचा जर पांढरा वगैरे भात असेल तर राहिलेला, तर तो सुद्धा तुम्ही त्या कढईमध्ये गरम करू शकता. तर आपण तेल असं वेस्टमध्ये घालवायचं नाही आहे ते. तर त्या तेलाचा आपला उपयोग होणार आहे. त्यामुळे तेल काय वेस्टमध्ये राहणार नाही आहे. तर आपण मस्त असं तेलाचा वापर परत करू शकणार आहे. असं पूर्ण तेल वायाला जात नाही. तर त्यामुळे आता हे चकल्या वगैरे मी आता तळून घेते पूर्ण. अजून तरी त्या काही कुरकुरीत झालेल्या नाहीत. पूर्ण असे आपल्याला कुरकुरीत होऊन द्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण काढून घ्यायचे. तर तुम्हाला दाखवते तर लास्टपर्यंत की कुठल्या स्टेजला आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत त्या. अजून बराच वेळ लागणार आहे. का तर अजून त्या जास्त अशा फ्राय झालेल्या नाही. मी आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. म्हणजे वाफ काढल्यानंतर छान असं ते पूर्ण आतून शिजून निघतात आणि आतपर्यंत म्हणजे क्रिस्पी होतात. त्यामुळे आता मी एका जागेवर करून झाकून ठेवलं. एक वाफ झाल्यानंतर पूर्ण अशा आतपर्यंत शिजल्या होत्या आणि त्यानंतर एकदम कुरकुरीत अशा कडकही होतात. आणि लाल पूर्ण असे ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याची चवही छान अशी पूर्ण मसाला वगैरे त्याला लागतो आणि छानही लागतात त्या चकल्या. कुरकुरीत अशा होतात. तुम्ही नक्की हा ट्राय करून पहा आणि तुम्हाला कशा वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. चकल्या चांगल्या गोल्डन ब्राऊन झाल्या होत्या. त्यामुळे मी आता गॅस बंद केला आणि पूर्ण परत एकदा एकजीव करून घेते आणि आता मी डिशमध्ये काढून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी झालेत कशा. आणि तेल काय व्हायला जाणार नाही याची काळजी करू नका. का तर राहिलेल्या तेलात आपण दुसरी भाजी पण ॲड करता येते किंवा आपण राहिलेला भात वगैरे जरी परतला तर तोही भात छान लागणार आहे. तर तेल थोडंसं शिल्लक राहणारच आहे आपलं. का तर फ्राय केलेलं आहे आपण पूर्ण. त्यामुळे थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं आहे. आता पूर्ण शिजून झाल्यानंतर तेल तर राहणारच आहे. पण ते तेलाचा तुम्ही दुसऱ्या भाजीमध्ये पण उपयोग करू शकता किंवा तुम्ही भात वगैरे जो पांढरा भात असतो आपला तो जरी परतला जिरं मोहरी टाकून तरी छान लागतो. तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला ते. म्हणजे माझी जी पद्धत आहे मी ती तुमच्यावर शेअर करते. तर मी तर तशीच करत असते. राहिलेल्या तेलामध्ये भात किंवा मग दुसरी भाजी वगैरे मी करून घेत असते. तर खूप असे छान झाले ते बघा चकल्या. आणि तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. सांगायला विसरायचं नाही सगळ्यांनी. आणि आज काही मी ब्लॉग वगैरे काही शूट केला नव्हता. तर आज म्हणलं कारल्याची भाजी म्हणजे माझ्या पद्धतीने 2 ते 3 दिवस टिकणारी मी बनवली आहे. कारल्याचा नवीन पदार्थ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप छान झाली होती कारल्याच्या चकल्या. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खरंच खूप छान झाल्या होत्या. तर असेच मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी पण घेऊन येत जाईल आणि ब्लॉगही पाहायला विसरू नका. तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.